डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म बनवताना सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो ऑडिओमध्ये. पुष्कळ वेळा लोक शूट करतात आणि ऑडिओचा विचारच करत नाहीत. शक्यतो नवीन जे मुलं असतात ते. तर ऑडिओसाठी आपल्याला ऑडिओचे माईक्स लागतात. तर इथे एक भोया कंपनीचा मी हे 2 चॅनलचा ऑडिओचे माईक येते इथे. आणि हा जो आत्ता जेनेरोचा जो आलेला आहे हा आत्ता मोबाईलसाठी आलेला आहे 2 माईक्सचा. म्हणजे 2 माईक आणि 1 रिसिवर. सेम याच्यामध्ये सुद्धा 2 माईक आणि 1 रिसिवर आहे. तर हे आहेत भोया कंपनीचे माईक्स आणि रिसिवर. तर त्याचे मॅन्युअल्स आहेत. आपल्याला हे माईक्स चालवण्यासाठी ड्युरासेल्स लागतात. पण ड्युरासेल्स पुष्कळ वेळेला महाग जातात. पण त्याच्याऐवजी म्हणून आपण रिचार्जेबल सेल्स वापरूया. रिचार्जेबल सेल्स आपल्याला स्वस्त पडतात आणि ते आपल्याला वापरू शकतो. तर याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मी एवढे सेल्स घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये बघायला तर हे जे 2 आहेत हे 2 रिसिवर आहेत. आणि हा रिसिवर आहे आणि हे 2 ट्रान्समीटर आहेत. म्हणजे हा माईक ए, हा माईक बी. म्हणजे एक इंटरव्ह्यू देणाऱ्याला आणि एक इंटरव्ह्यू घेणाऱ्याला. आणि हा रिसिवर हा तुमचा कॅमेरामध्ये जाणार. तर याचे कनेक्शन्स कसे असतात ते मी तुम्हाला दाखवून देतो. हे XLRचं कनेक्शन आहे की जे आपल्याला कॅमेऱ्याच्यामध्ये घालायचं आहे रिसिवरमधून. हा रिसिवर आहे. या रिसिवरमध्ये इकडनं लाईन आऊट येते. या लाईन आऊटमधून हा रिसिवरचा हा जे इथे लावायचा. इथे लावल्यानंतर हे जे कनेक्शन आहे हे कॅमेऱ्याला द्यायचं. मी तुम्हाला ते नंतर दाखवतो की बाबा कसं करायचं. याला XLR मेल हे कनेक्टर म्हणतात. हा XLR मेन आहे. काही ठिकाणी EP to EP येतं. EP म्हणजे कुठचं तर EP म्हणजे हे जे आहे हे आहे EP कनेक्शन, EP पिन. आणि हे जे आहे हे XLR पिन. XLR मेल आणि हे EP. काही ठिकाणी EP आणि EP इनच असतं. काही ठिकाणी XLR इन असतं. कुठचंही घ्या, दोन्ही घेतलं तरी चालू शकतो. तर अशा प्रकारे हे कनेक्शन्स आहेत. तर आता हे कनेक्शन्स केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. हे कनेक्शन्स करायचं. हे तुम्ही याला लावलं. आता हे जे कनेक्शन आहे हे तुम्ही आता कॅमेरा ठेवला आहे आणि कॅमेऱ्याच्या XLR इन जो आहे तो इथे 1 नंबरच्या चॅनलमध्ये गेला आहे. तर हा आपण इथे टाकला. एक मिनिट.